नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे या शुक्रवारी रिलीज झाले होते 2 मराठी सिनेमे. एक म्हणजे मनाचे श्लोक, कॉन्ट्रोवर्शियल मनाचे श्लोक, आणि दुसरा म्हणजे सकाळ तर होऊ द्या हा मराठी सिनेमा. मनाचे श्लोकचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता येऊया सकाळ तर होऊ द्या या सिनेमाकडे. ऑलमोस्ट 2 तासाचा हा सिनेमा आहे. सिनेमामध्ये फक्त आणि फक्त 2 कॅरेक्टर्स आहेत. हल्ली बहुतेक ऑन अ लायटर नोट सुबोध सरांचं मानधन एवढं वाढलेलं दिसतंय की हल्ली फक्त ते 2च कॅरेक्टर्सचे सिनेमे करतायत. म्हणजे ऍक्च्युली हॅशटॅग तदैव लग्नम हा एवढा 2 कॅरेक्टर्सचा नव्हता. आजूबाजूला सुद्धा काही ठराविक सीनसाठी का होईना, बट बाकीचे लोक सुद्धा होते. पण मेन त्यांचा त्या सिनेमाचा जसा फोकस होता आणि मॅक्सिमम 80 to 90% तो सिनेमा तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे सरांवर होता, तसाच हा सिनेमा फक्त आणि फक्त 2 जणांवर आहे. ते 2 जण म्हणजे अर्थातच सुबोध भावे सर आणि मानसी नाईकजी. सो सुबोध भावे सरांचा स्वतःचा एक पास्ट आहे. अभय पुरंदरे त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे. आता सिनेमाची सुरुवात इथपासून होते ती स्वतःचं आयुष्य संपवायला जात आहेत. तेवढ्यात त्यांच्या आयुष्यात येते नियती म्हणजेच मानसी नाईक. आता तो पास्ट या दोघांचा काय आहे हे मला सांगत नाही. तो जर पास्ट तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा सिनेमागृहात जाऊन बघा. मानसी नाईकजी यांचा एक प्रवास आहे की कशी एका शेतकऱ्याच्या मुलीपासून ती आता कॉलगर्ल कशी झालेली आहे. आणि सुबोध भावे सरांचा प्रवास आहे की एका डिस्टर्ब बालपणापासून ते आता या टोकाला का पोहोचलेले आहेत की ते त्यांचं आयुष्य संपवायला निघाले. सो या 2 जर्नीज बघण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला सिनेमागृहात जाऊन बघावा लागेल. आता जेव्हा या दोघांना एकमेकांचे जर्नी समजतात तेव्हा हे 2 कॅरेक्टर्स एकमेकांबरोबर काय करतात या सुद्धा गोष्टी सिनेमागृहात जाऊन बघा. ओव्हरऑल मला असं वाटलं की नो डाऊट एक वन लाईन म्हणून हा सिनेमा नक्कीच काहीतरी वेगळा वाटला मला. बट खूप डिप्रेसिंग आहे. मतलब फ्रँकली टू बी फ्रँक की नुसतं सिरियस बघण्यासाठी किंवा डिप्रेसिंग स्टोरी बघण्यासाठी मी आत्ता 200-300 रुपये अख्ख्या फॅमिलीचं कट खर्च करायचे का, की आत्ता मला कुठला तरी लाईट हार्टेड फॅमिली एंटरटेनमेंट वाला सिनेमा बघायचा आहे. आता जर तुम्ही एकदम असे काय सिनेमा आहे असे जर या इंटेलेक्च्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू वाले असाल तर हा सिनेमा नक्कीच तुम्हाला जरा आवडू शकतो. मात्र आता तुम्हाला मला डोक्याला अजून टेन्शन द्यायचं नाही. ऑलरेडी मी ट्रॅफिकला कंटाळून आलोय, ऑफिसच्या टेन्शनला कंटाळून आलोय, लाईफमध्ये अजून काही स्ट्रगल्स चालू आहेत. त्यात 200 रुपये घालून स्वतःच्या डोक्याला अजून कशाला ताण द्या, अशा जर मताचे तुम्ही असाल तर तुम्हाला हा सिनेमा अजिबात आवडणार नाही. बट ओव्हरऑल प्रयत्न चांगला होता, बट अजिबात रंगला नाही तो प्रयत्न, एवढंच दुर्दैवाने म्हणावं लागतं. डिरेक्शन असेल, म्युझिक असेल, बीजीएम असेल, सिनेमॅटोग्राफी असेल आणि डायलॉग्स असतील, असं फार अपील आपल्याला काही करत नाही. आणि कमर्शियल ऍस्पेक्टवर हा सिनेमा पूर्णपणे आपल्याला निराश करतो, एवढंच निश्चित. फार तुम्हाला काही या सिनेमामध्ये चांगलं मिळवायचंच असेल तर तो म्हणजे सुबोध भावे सरांचा आणि मानसी नाईक यांचा अभिनय. मानसी नाईक यांच्यासाठी एक चांगला कमबॅक आहे या सिनेमामध्ये. आणि आय थिंक चुकीच्या अर्थी घेऊ नका तुम्ही, बट अलीकडेच त्यांचं रील्स किंवा डान्स परफॉर्मन्सेस सोडल्यास ऍक्टिंगचा प्रेक्षकांना जर फारसं काही हाती लागत नसेल तर त्यांनी हा सिनेमागृहात जाऊन बघावा. या दोघांची केमिस्ट्री बघावी. आणि मानसी नाईक ही फक्त एक डान्सर नसून, एक रील स्टार नसून, तशा त्या सेलिब्रिटी आहेतच खूप मोठ्या, बट एक चांगल्या अभिनेत्री सुद्धा आहेत. हे या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आणि सुबोध भावे सरांबद्दल काय बोलणार आपण, ते तर 6 मारतात प्रत्येक त्यांच्या प्रोजेक्टमध्ये. अनफॉर्च्युनेटली तो 6 जो आहे तो बॉक्स ऑफिसवर पडत नाही, आउट ऑफ द ग्राउंड जातो. एवढंच काय, तो निराशाजनक गोष्ट आहे यातली. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे का? जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.